नमस्कार. परवाच आपण आपला विश्वचषक क्रिकेटमधला जिंकला. आता भरभरून क्रिकेटियरांचं स्वागत झालं. करोडो लोक त्यांचं स्वागत करायला उभे राहिले ते. आणि खरोखरच हा खेळ अतिशय अद्भुत, रोमांचकारी, शेवटचे क्षण तरी असा झाला आणि आपल्या टीमनं विश्वचषक जिंकून आणला. हे सगळं आपल्या भारत देशाला खूप आनंददायी आहे. हा खेळ म्हणजे अतिशय रोमांचकारी आणि अतिशय अद्भुत असा आहे. केव्हा कशी पलटी घेईल काही सांगता येत नाही. आणि नेमकं सुनील गावस्करचं गाणं त्याच वेळेला लागलं होतं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आता या जीवनाला आणि क्रिकेटला असं त्यांनी समान विषय मानला की हे जीवन म्हणजे सुद्धा एक क्रिकेटच आहे आणि त्याच्यामध्ये जो हुकला तो संपला. आता क्रिकेट हा काही खेळ आम्हाला जास्त असा आधी कळतच नव्हता, पण क्रिकेट आम्ही ऐकायचो. आम्हीच्या लहानपणी क्रिकेटच्या 5 दिवसाच्या मालिका चालायच्या. रेडिओवर त्याचं कॉमेंट्री लागायची आणि रेडिओवरच सगळी ऐकली जायची. पुढं जरासं कळायला लागलं की जरा कॅच घेतात म्हणजे आऊट होतात, एक चौकार लगवतात, अलीकडच्या राऊंडमध्ये लगावतात म्हणजे 4 रन मिळतात, एकदमच वर गेला बॉल प्रेक्षकांच्यात म्हणजे सिक्सर म्हणतात. असं हे हळूहळू कळायला लागलं. नंतर मुलं जशी लहानाची मोठी व्हायला लागली तसं थोडं त्यांचं ते पाकिस्तान भारत मॅच, पाकिस्तान इंग्लंड मॅच, विश्वचषक, त्याच्यात मग पुढं डेव्हलपमेंट होत 5 दिवसाच्या मालिका, मग 2 दिवसाच्या मालिका, मग पुन्हा 20-20, 1 दिवसीय क्रिकेट, इतके त्याच्यामध्ये प्रकार नंतर वाढले. आणि आता तर ते विश्वचषकामध्ये सुद्धा 2020चं जे काही चाललं आहे ते असं रोमांचकारी असतं की 20 ओव्हरमध्ये तो सामना फायनलपर्यंत जाऊन फायनल टीममध्ये तो होतो आणि नंतर मग तो विश्वचषक जो जिंकेल त्या टीमला मिळतो. आता ह्या 20मधलं एक बघितलं तर शेवटचे क्षण अतिशय रोमांचकारी असतात की अगदी म्हणजे 10 बॉल म्हणजे पुढं आम्हाला ते कळत गेलं. मुलांच्या बरोबर बघताना मॅच बघायला बसलं की पण आम्हाला कळलं नाही तर आम्ही मुलांना विचारायचं मध्ये टी व्हीवर बघताना, अरे हे काय रे, ह्याला काय म्हणतात, ते लेग स्पिन म्हणजे काय म्हणतात, बाउन्स म्हणजे काय म्हणतात. त्यावेळी आई थांब गं जरा, आत्ता बोलून आत्ता अगदी असा क्षण आहे की इकडं काय बघितलं तर आमचं ते चुकेल म्हणून आम्हाला पाहिजे. मग शेवटी आम्हीच त्याच्यामध्ये बघून जरा निरीक्षण करून सुरुवात केली आणि म्हणजे ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात हे त्यांच्या चर्चेतनं ऐकून आम्हाला थोडंसं कळायला लागलं. आणि नंतर त्याच्यामध्ये रस उत्पन्न झाला की 20ची जी मालिका असती ती तरी किमान आपल्या स्ट्रेंथप्रमाणे आपण थोडीशी बघू शकतो आणि त्यातले क्षण अनुभवू शकतो. पुढं मग ते कळायला लागलं आणि मग थोडं शेवटचे ओव्हर राहिले की त्या रन आणि ते बॉल ह्याच्यामधला जो संघर्ष आहे तो बघताना ते अतिशय रोमांचकारी. शेवटच्या बॉलपर्यंत आता उठायचं नाही इथनं काही काम असलं तरी, इतकी आमची मानसिकता तयार झाली आणि आम्हाला त्या खेळामध्ये रस उत्पन्न झाला. तसा परवा जे आपला विश्वचषकाचं हे झाला ते आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे खरं तर, पण मलासुद्धा त्याच्यात म्हणजे आमच्या वयाच्या दृष्टीने मलासुद्धा त्याच्यामध्ये अगदी जे काही रोमांचकारी क्षण वाटले ते थोडंसं. आणि शेवटचा त्या सूर्या यादवनं जो काही कॅच घेतला तर ते साधारण पंतप्रधान आणि आम्ही साधारण एकाच वयाचे आहेत. तर ती टीम जिंकून जी आली त्याच्यानंतर पंतप्रधानांनी त्यांनी आपल्या बंगल्यावर त्यांना बोलवलं, त्यांचा सत्कार केला, त्यांचे अनुभव ऐकले. तर तो जो सूर्या यादवनं घेतलेला जो कॅच होता तो इतका अविस्मरणीय आणि रोमांचकारी होता की आपल्या सगळ्यांनी तो असा थरारक अनुभव अनुभवला की कॅच आला
त्या सिक्सर आता पडती का काय इतपत झालं. त्याचं पाऊल बाहेर पडलं, त्यांनी कॅच घेतला, पुन्हा तो उसळवला आतमध्ये ग्राउंडवर आणि एक क्षणामध्ये त्यांनी पुन्हा आत ग्राउंडमध्ये पाऊल ठेवलं आणि तो आपणच उसळवलेला चेंडू पुन्हा त्याचा कॅच घेतला आणि तो बॉल अजिबात खाली लागून दिला नाही आणि अशा रीतीनं त्यांनी आपला विश्वचषकच आपला हातामध्ये घेतला असं म्हणायला हरकत नाही. आणि तो क्षण अतिशय रोमांचकारी आणि एक अद्भुत असा होता आणि आपले खेळाडू पण अगदी अद्भुतरित्या खेळत होते आणि सिक्सर मारत होते. आणि 176ला शेवटी 168 176 शेवटचे 2 बॉल राहिले. आता काय होते समजा शेवटच्या 2 बॉलमध्ये जर त्यांनी चौकार लगावले असते तर काय झालं असतं मॅचचं सांगता आलं नाही. पण सूर्या यादवच्या कॅचनं मात्र एक महान असा पराक्रम घडवला शेवटच्या त्या क्षणाला आणि त्यांची विकेट घेतली आणि त्यामुळं ते शेवटचे जे 2 बॉल राहिले होते त्याचा काय नंतरच्या बॉलचा उपयोग झाला नाही आणि आपण मॅच जिंकली. आपण विश्वचषक जिंकला आणि आपल्या सगळ्या टीमनं कॅप्टन रोहित शर्मानं आणि एक मोठा पराक्रम केला. 5 वर्षाच्या या 11 वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला तो विश्वचषक मिळाला आणि ती सल टीमच्या मनामध्ये राहिलेली होती. त्यांनी संपूर्ण तयारी केलेली दिसली. आणि मग पंतप्रधानांनी ज्या वेळेला टीमला आपल्या इथं बोलवलं, ही एक आपल्या पंतप्रधानांची खासियत आहे की ज्या वेळेला ऑलिम्पिकपर्यंत जाऊन म्हणा किंवा आपली टीम ज्या वेळेला जिंकून येते म्हणा त्यावेळेला ते खेळाडूंचं स्वतः वैयक्तिक अतिशय अभिनंदन अतिशय कौतुक करतात आणि त्यांना सांगतात की पुढच्या तुमच्या आपल्या पिढीला तुम्ही तयार करायचं आहे आता असं त्यांच्याकडनं अपेक्षाही करतात आणि खेळाडूंचं कौतुक करतात की ज्या योगे खेळाडू पुढच्या खेळासाठी ताजातवाना होतो आणि त्याला एक स्फूर्ती येते की आज देशाचा एवढा मोठा नेता एवढा मोठा पंतप्रधान आपलं कौतुक करतो म्हणजे आपल्याकडं त्यांचं लक्ष आहे. आता त्यांनीसुद्धा त्याला विचारलं की राहुल द्रविड आपले कोच आणि इतर टीमची जी काही आपली ही टीम बसली होती त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा एक उत्सुकतेने विचारलं की हा जो शेवटचा कॅच घेतला गेला तशा कॅचचं प्रॅक्टिस तुम्ही करता काय तसं म्हणजे हे इतकं नवीन होतं आम्हाला की आपलं काय बॉल वर गेला कॅच घेतला तो बाउंड्रीवर घेतला त्या आतमध्ये घेतला किती अवघड होता काय होता हे इतपतच माहीत होतं. पण या सूर्या यादवच्या कॅचनं एक ज्ञानामध्ये आणि भर घातली आमच्या की असाही कॅच होऊ शकतो असाही कॅच धरला जाऊ शकतो हे आम्हाला काय माहीत नव्हतं. पंतप्रधानांनी सुद्धा उत्सुकतेने विचारलं. मला सुद्धा कौतुक वाटलं की पंतप्रधानसुद्धा विचारत आहेत मलाही काही खेळाचं इतकं ज्ञान नाही आहे पण हे जे काय त्यानं केलं तशा पद्धतीचं पण तुम्ही प्रॅक्टिस करता का. त्यावर खेळाडूंनी सांगितलं अशा कॅचचं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅचचं प्रॅक्टिस आमचं 160 ते 170 वेळा घेतलं गेलं आणि म्हणून आम्हाला हे जमतं. तसा प्रयत्न केला जातो आणि तो अद्भुत क्षण आपल्याला अनुभवायला मिळाला आणि आपल्याकडं विश्वचषकाला आपल्या खेळाडूंचं भरभरून सगळ्या जनतेनं कौतुक केलं आणि खरोखरच आपल्या जीवनाशी पण ते निगडीत आहे. आता या सगळ्या मुलांनी लहानपणी भरपूर काचा फोडल्या असतील लोकांच्या आणि हे केलं असेल त्याच्यावर आज नेमका मला चला हवा येऊ द्याचा मी कार्यक्रम बघितला त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर त्याचं जे काय त्याचा जो एक काय चित्रपट निघतो आहे त्याच्यासाठी त्याच्या घरच्या लोकांना आणि त्याला बोलवलेलं होतं. त्याच्यामध्ये एक शेवटचा कार्यक्रम असतो काही वेळा की एक पोस्टमन पत्र घेऊन येतो. तर तसं म्हणजे ते अरविंद जगताप या लेखकांनी लिहिलेलं असतं पण ते सागर कारंडे त्याच्यामध्ये वाचून दाखवतात. तर सागर कारंडेनं जे पत्र आणलं अरविंद जगतापांनी लिहिलेलं सचिनवरचं अतिशय भावूक पत्र होतं आणि ते त्यांनी वाचून दाखवलं. तर त्यांनी एका नव्या नवरीचा अनुभव त्यात लिहिला होता की माझं लग्न ठरलं
आणि भारत पाकिस्तानची मॅच चाललेली होती आणि अशी थरारक मॅच चालली होती आणि पाकिस्तान म्हणल्यावर काय, खरं वास्तविक पाहता गेलं तर मला असं वाटतं की पाकिस्तान हा फाळणीमुळे निर्माण झालेला देश आहे. पण इंग्लंडच्या लोकांनी तर आपल्यावर राज्य केलं, गुलामगिरी आपल्याला करायला लावली, अतिशय आपले हाल केले, अतोनात आपल्या लोकांना छळलं आणि मग आपल्याला त्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळालं. पण इंग्लंडला इतका आपला कट्टर शत्रू मानला जात नाही या खेळामध्ये सुद्धा, पण पाकिस्तानला मात्र अगदी कट्टर शत्रू मानलं जातं. हे अगदी म्हणजे जीवाचं रान करून खेळलं जातं आणि लोकंसुद्धा तर तितकाच, अगदी जिंकून आले तर प्रतिसाद, नाही जिंकून आले तर मग काय लाखो शिव्या वगैरे, असं हे काय जो प्रकार चालतो असा. पण इंग्लंडही आपला तितकाच कट्टर, खरं म्हटलं तर आमच्या दृष्टीनं आम्हाला असं वाटतं की इंग्लंडही आपला कट्टर शत्रूच आहे खरा. तर मग नेमकं ते पत्र ते अरविंद जगतापांचं वाचायला घेतलं सागर कारंडेनं. तर त्याच्यामध्ये त्या मुलीनं लिहिलं होतं की क्रिकेटला इतकं महत्त्व आहे आणि माझा नवरा इतका क्रिकेट वेडा होता की त्यानं त्या दिवशी लग्नाच्या कार्यक्रमामध्ये इवन माझ्याकडं सुद्धा विशेष लक्ष दिलं नाही. आणि पहिल्या दिवशीसुद्धा तो माझ्याशी गप्पा मारताना की सचिन किती छान खेळत होता, सचिननं सेंच्युरी मारली, अमुक सिक्सर मारल्या इतक्या, ह्याच गप्पा मारत होता. तर मला सचिन खरं तुझा खूप राग आला होता त्यावेळेला की म्हणजे एवढं माझं लग्न जीवनातला एवढा मोठा क्षण, पण तुझ्याशिवाय नवरा काहीच बोलत नव्हता. आणि मग नंतर घरातलं वातावरण क्रिकेटच्या मॅचच्या वेळेला माझे सासरे, माझ्या सासूबाई, माझे दीर हे सगळे क्रिकेटमय होऊन जायचे. मला आश्चर्य वाटायचं. पण हळूहळू मी तो खेळ बघत अरे मीच शेवटी तुझ्या प्रेमात पडले एक खेळाडू म्हणून. आणि माझं मलाच आश्चर्य वाटायला लागलं. ज्या वेळेला माझा खेळ असेल त्या वेळेला मी पण सगळी कामावरून तुझे नुसती मॅच बघत बसायला लागले. इतका परिणाम त्या क्रिकेटनं असा झाला आणि इतकं क्रिकेटनं आपलं जीवन व्यापून टाकलं आहे. आणि आपल्या जीवनातले जे संघर्षाचे क्षण असतात तेही सुनील गावस्करनं एका पद्यामध्ये, एका लाईनमध्ये सांगितलं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जर आपण एखाद्या संधी आपल्याला चालून आल्या, त्या जर संधी आपण हुकवल्या तर आपल्या जीवनातलं यश पण तसंच आपल्याला हुलकावणी देतं. तसंच की जसे ह्या क्रिकेटमधले जे क्षण आहेत ते हातातून जर निसटून गेले तर आपल्याला पराजयाला सामोरं जावं लागतं. तसंच हे सुनील गावस्करनी पण क्रिकेट आणि जीवन ह्याच्यामधलं अगदी साधर्म्य सांगून आपल्याला म्हणजे महत्त्वाचा संदेश दिला. आणि असा तो रोमांचकारी क्षण आपण सगळ्यांनी अनुभवला. म्हणून मला नेहमी असं वाटतं की क्रिकेटचा खेळ हा एक अद्भुत आणि रोमांचकारी असा एक खेळ आहे. इतके खेळ आहेत पण ह्या खेळानं असं सगळ्यांना व्यापून टाकलं आहे की क्रिकेट म्हणलं की काहीही नाही, फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. धन्यवाद. जय श्रीराम. माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स द्या आणि त्याचा मी बघीन. मलाही खूप आनंद होईल. आत्तापर्यंतच्या माझ्या व्हिडिओना आपण भरपूर सबस्क्राईब केलेलं आहे आणि कॉमेंट्स दिलेले आहेत, भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. ते बघून मलाही स्फूर्ती येते. आणि आपण जरी सगळं अनुभवलेलं असलं सगळ्यांनी तरीसुद्धा आपल्याशी चर्चा करावी असं मला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे वाटतं. म्हणून मला जे तो खेळ बघून वाटलं, खेळाबद्दल जे काही वाटलं आणि नंतर आता मी सुद्धा इतक्या उत्सुकतेने तो खेळ पाहते नेहमी, त्यामुळं मी ते आपल्याशी शेअर केलं. धन्यवाद. जय श्रीराम. वंदे मातरम.